All of you see here. Very less time is there for the exam and we are doing the quick revision. What is the difference? Congruent circles म्हणजे काय? ज्यांची रेडियस काय असते? सेम, साइज सेम असायला पाहिजे. ठीक आहे. जोशी सारखं कॅमेऱ्यामध्ये बघतोय. तो जोशी नावाचा मुलगा आहे. नालायक आहे तो. Concentric circles. Concentric means what? Having same center. दोघांचा सेंटर सेम, रेडियस किती असतो. त्याच्यानंतर इंटरसेक्टिंग म्हणजे ओव्हरलॅप झाल्याशी. ओके. देन हे 9th मध्ये होतं माहिती आहे ना, परपेंडिक्युलर बायसेक्ट्स द कॉर्ड. हे ऍप्लिकेशन बेस सुद्धा विचारू शकतील. ते रिवाइज करा. 9th मध्ये असं एक अजून एक होतं. डू यू रिमेंबर दिस? 9th मध्ये अँगल बायसेक्टर हा 9th मधला थेरम आहे. जो मी झूम करून दाखवतो. जर अँगल बायसेक्टर झाला असेल तर SM इज इक्वल टू MT. म्हणजे अँगल बायसेक्टर वरचा पॉइंट इक्विडिस्टन्स असतो. टाइम इज व्हेरी लेस. वी आर डुईंग क्विक रिव्हिजन. सर्कल पासिंग थ्रू हे पॉइंट MCQ ला असे विचारतात, एका पॉइंट मधून किती सर्कल पास होऊ शकतात? अनलिमिटेड याचा आन्सर. हे क्वेश्चन्स असे कुठे आहेत पहा. सच काइंड ऑफ क्वेश्चन्स आर देयर. हे परफेक्ट करा. इनफायनाइट सर्कल पास थ्रू वन पॉइंट. MCQ क्वेश्चन विचारू शकतात. एका पॉइंट मधून किती सर्कल जाऊ शकतात? 2 डिस्टिंक्ट पॉइंट असतील तर त्याच्यामधून सुद्धा इनफायनाइट जातात. 2 वेगवेगळे पॉइंट जरी असतील तरी रेडियस कमी, जशी जशी रेडियस वाढवतो त्याच्यामधून पण जाऊ शकतात. एक्सप्लेनेशनला वेळ नाही. वेदिका बघू नकोस कॅमेराकडे. वेळ कमी आहे. दॅट्स वाय. देयर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 नॉन कोलिनियर जर पॉइंट्स असतील तर किती सर्कल जातात? युनिक मीन्स 1. हे MCQ ला विचारू शकतात. नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर. कोलिनियर म्हणजे एकाच लाईन मध्ये 3 पॉइंट आहेत तर एक ही सर्कल जाऊ शकत नाही, कारण ती स्ट्रेट लाईन झाली. आणि सर्कल असतो तो स्ट्रेट लाईन आहे, दॅट इज कर्व्ड. ओके. सेकंड म्हणजे काय? हे टच करते म्हणजे ही टँजेंट. त्याच्यातून आर पार गेली म्हणजे ती काय आहे? सेकंड. आणि ही काय आहे? कॉर्ड. इज इट कॉर्ड? नथिंग. काहीच नाही. ओके. आणि ह्याला काय म्हणतात? हे the biggest chord, longest chord is called as diameter of the circle. Okay. Tangent theorem काय आहे? Who will tell? What is tangent theorem? What is tangent theorem? Tangent theorem चं दुसरं नाव काय माहिती आहे? Tangent radius theorem. What is that? Okay, let us check it here. Suppose this is the circle and this is what? This is what? ही रेडियस असेल आणि ही काय आहे? टँजेंट. ती तयार होतं काय इंग्लिश मधलं? मग रेडियस आणि टँजेंट एकमेकांना कसे असतात? परपेंडिक्युलर. याच्यावरती 3.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. अँगल आयडेंटिफाय करा. इज दॅट व्हेरी क्लिअर? ही रेडियस आणि टँजेंट आहे. शो यू हिअर ऑल्सो. यू कॅन चेक इट. दिस इज द सर्कल. कुठेही टी तयार होते का बघायचं. ओके. ही काय आहे? व्हॉट इज दिस? रेडियस. आणि ही काय? टँजेंट. अँगल किती तयार होतो? रेडियस आणि टँजेंट. दिस थेरम, याला 2 नाव आहेत. एक काय आहे? टँजेंट थेरम किंवा टँजेंट रेडियस थेरम. सेकंड थेरम कुठला आहे त्याच्यामध्ये? जे आहे ते टँजेंट सेगमेंट थेरम. याचं नाव नुसतं टँजेंट थेरम किंवा टँजेंट रेडियस थेरम. सेकंड काय होतं? टँजेंट सेगमेंट थेरम. किती जणांना माहिती आहे टँजेंट सेगमेंट रेजर आणि टँजेंट सेगमेंट थेरम? एका सर्कलला त्याच्या आउटसाइड पॉइंट मधून किती टँजेंट काढता येतात? रेजर. हाऊ मेनी टँजेंट्स कॅन बी ड्रॉ? 2. त्याचा आन्सर 2 आहे. ओके. सो दिस इज द फर्स्ट टँजेंट and this is the second tangent. आणि हे सेगमेंट का म्हणलंय पहा? टँजेंट फार मोठी असते, अशी पुढे जाऊ शकते. त्या टँजेंटचा एवढासाच पार्ट घेतलाय म्हणून त्याला सेगमेंट म्हणतात. टँजेंट सेगमेंट थेरम काय सांगतात? ज्या 2 टँजेंटच्या सेगमेंट्स आहेत त्या कशा असतात? इक्वल असतात. म्हणजे ही टँजेंटची सेगमेंट जर 13 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा किती पाहिजे? 13. सो लेट अस कन्सिडर दिस पॉइंट O इज देयर. दिस इज द टचिंग पॉइंट A. दिस अनदर टचिंग पॉइंट B. आणि C पॉइंट मधून जर काढले तर AC इज इक्वल टू BC. रिझन काय देणार त्याला? टँजेंट सेगमेंट थेरम. पण इथं जर मी हे कनेक्ट केलं असं तर ह्या दोन्ही काय झाल्या? रेडियस. मग ह्याच्यामध्ये दोन्हीही थेरम वापरता येतील. बघा, ही रेडियस आणि ही टँजेंट म्हणजे अँगल किती पाहिजे? 90.
हे कुठलं थेरम झालं? टँजंट रेडियस. मग हे 90 ही जर लाईन मी कनेक्ट केली तर हा ट्रायंगल कसला झाला? राईट एंगल ट्रायंगल. आणि हा ट्रायंगल सुद्धा कसला झाला? राईट एंगल. तर हे दोन्हीही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत आणि सिमिलर पण आहेत. कसे पहा, दोघांची साईज सेम असते. कोणत्या टेस्टनं प्रूव्ह करू शकतो पहा? ए टेस्टनं सुद्धा प्रूव्ह करू शकतो किंवा एसएस टेस्ट पहा. हे दोन्ही रेडियस OA इज इक्वल टू OB म्हणजे रेडियस ऑफ द सेम सर्कल. त्याच्यानंतर OC इज इक्वल टू OC कॉमन साईड. अँड नेक्स्ट वन अँगल 90. म्हणजे मल्टिपल टेस्ट हे दोन्ही प्रूव्ह करता येतात हे दोन्ही ट्रायंगल. मग हा क्वेश्चन तुम्हाला 3.1 मध्येच का 2 मध्ये आहे? हे दोन अँगल बायसेक्ट झालेत हे प्रूव्ह करा. अँगल बायसेक्ट झाले. पण अँगल बायसेक्ट झालाय कसा प्रूव्ह करतो आपण? हाऊ कॅन वी टेल? थोडी बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. हा अँगल बायसेक्ट होणे, समजा दिस इज द अँगल अँड दिस इज द लाईन. ही लाईन बायसेक्ट झाली कसं कळणार? ही टोटल लाईन होती 16 सेंटीमीटरची आणि याचे दोन तुकडे झाले. हा 8 सेंटीमीटर आणि हा समजा हा आहे 9 सेंटीमीटर अँड दिस इज सेम. टू इक्वल पार्ट्स झाले कायचे? म्हणजे ही लाईन बायसेक्ट झाली का? म्हणजे बायसेक्ट होण्यासाठी इक्वल पार्ट्स पाहिजेत का अनइक्वल? इक्वल पार्ट. म्हणजे कितीचे पाहिजे होते? हा 8 आणि हा सुद्धा किती पाहिजे? 8. तसंच अँगल टू इक्वल पार्ट्स झाले म्हणजेच हा पॉइंट कसला आहे? मिड पॉइंट आणि तो बायसेक्ट झाला. तसंच हा अँगल जर 60 असेल आणि मधून एक बायसेक्टर गेला अँगल बायसेक्टर आणि हा झाला 30 आणि हा झाला 30 म्हणजे दोन्ही काय झाले? इक्वल. मग दोन अँगल इक्वल याचाच अर्थ काय? बायसेक्ट झालेला. म्हणजे बायसेक्ट झालेला आहे हे प्रूव्ह करायचं म्हणजे दोन अँगल इक्वल दाखवायचे. हा क्वेश्चन प्रॅक्टिस सेट मध्ये आहे. नेक्स्ट थेरम, व्हॉट इज अनदर थेरम इन दॅट? लेट अस मूव फर्दर. स्टॉप इट. हे सुद्धा परफेक्ट करा. टँजंट सेगमेंट थेरम आपल्याला काय आहे ते कळलं, पण वर्ड्स मध्ये लक्षात नसतं. टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट. एक्सटर्नल पॉइंट मधून काढलेल्या टँजंटचे सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. सो हे वर्ड्स मध्ये माहित पाहिजे. फिल इन द ब्लँकला असं सुद्धा येऊ शकतं एमसीक्यू ला. दिस कॅन ऑल्सो बी आस्क्ड. ओके, पण आहे 3.1 मध्ये काय आहे? व्हॉट वी हॅव सीन. फर्स्ट क्वेश्चन इथं फक्त अँगल विचारलाय. कन्स्ट्रक्शन करायचं माहिती ना, सी ला ए कनेक्ट केलं तर काय होतं ते कन्स्ट्रक्शन आणि सी ला बी जर केलं तर राईट अँगल ट्रायंगल तयार होतं. फर्स्ट ऑफ ऑल थेरम्स रिवाइज करूया, देन विल सी दॅट. हे आता जे तुम्हाला सांगितलं ना ह्याच क्वेश्चन मध्ये होतं. दोन्ही ट्रायंगल कसे प्रूव्ह करायचे? सिमिलर झाल्यानंतर धिस अँगल इज इक्वल टू धिस अँगल, दॅट अँगल इज इक्वल टू दॅट अँगल. आणि काय सांगितलं याच्यामध्ये? OR हे बायसेक्टर आहे हे प्रूव्ह करा. OR बायसेक्टर कधी असेल जर हे दोन अँगल इक्वल असतील. इट इज सॉल्व लाईक दॅट. त्याच्यानंतर हे बघा, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स ऑफ टँजंट हॅव्हिंग इक्वल रेडियस 4.5? व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? हू कॅन टेल? हे बघा, हे सर्कल आहे. सर्कल, टू पॅरलल टँजंट्स. पॅरलल टँजंट्स म्हणजे दिस इज वन पॅरलल टँजंट, दिस इज अनदर. आणि त्याची रेडियस किती आहे? 4.5. मग ही रेडियस 4.5 आणि ही रेडियस 4.5 म्हणजे दोघांमधला डिस्टन्स किती झाला? 9. पण हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, जस्टिफाय करायचं आहे. त्याचा बघा व्यवस्थित हाऊ इट इज गिवन, बिकॉज जस्टिफिकेशन इज इम्पॉर्टंट. हा थेरम ऑफ टचिंग सर्कल्स काय आहेत? कोण सांगेल? दोन फॉर्म्युले. याचा फॉर्म्युला काय आहे? R1 प्लस R2 आणि याचा फॉर्म्युला काय? R1 मायनस R2. कीप इन माइंड R1 इज बिगर, R2 इज स्मॉलर. थेरम ऑफ टचिंग सर्कल इज देयर. मग ह्याच्यामध्ये असं सुद्धा येतं, इफ टू सर्कल्स आर टचिंग इच अदर हाऊ मेनी टँजंट्स कॅन बी ड्रॉन? रेज युअर हँड. दोन सर्कल एकमेकाला टच करत असतील तर कॉमन टँजंट्स किती काढता येतात? एमसीक्यू, आय गेस दॅट क्वेश्चन इज देयर. रेज युअर हँड, जस्ट रेज युअर हँड. कॉमन टँजंट्स किती काढता येतात? कॉमन किती जणांचा बघू? परफेक्ट स्टडी आहे. Very nice. I am very happy that all my students have raised their hands. Whom should I ask? Whom should I ask? You tell. 3. Wrong answer. 3. किती जण वाटतं 3? अरे 2 इथे दिले. किती टँजंट आहे? दोन्ही मध्ये किती टँजंट काढता येतात? कॉमन टँजंट म्हटले. कॉमन टँजंट किती काढता येतात? 1. Is it right answer? ही फर्स्ट कॉमन टँजंट, दिस इज सेकंड कॉमन टँजंट, दिस इज थर्ड कॉमन टँजंट. किती कॉमन टँजंट करता येतात? द आन्सर इज 3. मग इथं 3 काढता येणार? दॅट्स द क्वेश्चन. इथं 1च येणार.
ओके, देन थेरम ऑफ टचिंग सर्कलचं वर्ड्स मध्ये काय आहेत हे एकदा ओव्हरलुकिंग करा. ऑलरेडी वी हॅव सीन. ओके, देन थेरम ऑफ टचिंग सर्कल्स स्क्रॉल करताना हे काय करणार, इंटरनली टचिंग म्हणजे R1 प्लस R2. किती जणांना येतो हा क्वेश्चन? हे येत नसतील तर रिवाइज करा. टाइम इज व्हेरी लेस, वी आर रिवाइजिंग. ओके, आणि याच्यामध्ये एक्सटर्नली असेल तर R1 मायनस R2. हा येस, एक्सटर्नली असेल तर यू नो दॅट बेटर दॅन मी. व्हाय डू आय मीन? ओके, ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन सुद्धा विचारतात माहितीये. थेरम ऑफ टचिंग सर्कलचा वापर कुठे होतो? कन्स्ट्रक्शन मध्ये. तिथं सुद्धा यू हॅव टू डू दॅट. हे दोन ट्रँगल सिमिलर किंवा होऊ शकतात का बघा, चेक करा हाऊ टू डू दॅट. जे हॉट क्वेश्चन्स येतात बऱ्यापैकी त्यामध्ये दोन्ही ट्रँगल सिमिलर प्रूव्ह करायचे असतात आणि मग त्यांचा रेशो घ्यायचा असतो A1/A2 लाईक दॅट. ओके, देन सम ऑफ द क्वेश्चन्स विल सी. पहिल्यांदा थेरम्स बघू आपण. आर्क ऑफ अ सर्कल. आर्कचं नाव सांगा. आर्क AXB मेजर आहे का मायनर आहे? AY मायनर. जर आर्क असेल तर 3 लेटर्स म्हणायची गरज नसते. यू कॅन से AB ऑल्सो. ओके, मेजर आर्क पर मायनर आर्क. व्हाट इज द फॉर्म्युला? मेजर प्लस मायनर. मेजर आर्क प्लस मायनर आर्क इज इक्वल टू 360 का 2 पाय आर्क. तीन फॉर्म्युले लक्षात ठेवा. मेजर आर्क प्लस मायनर आर्क जर डिग्री मध्ये जर मेजर केलं सेंट्रल अँगल तर टोटल सर्कल मिळून किती होतो? 360. जर सेगमेंट घेतला तुम्ही मेन्सुरेशन मधला तर सगळा मिळून एरिया किती असतो? पाय स्क्वेअर. आणि आर्क लेंथ जर घेतली तर सगळी मिळून आर्क लेंथ किती असते? 2 पाय. या कन्सेप्ट ज्याच्या क्लिअर आहे ओनली दोज विल अंडरस्टँड. ओके, सेंट्रल अँगल मीन्स व्हॉट? जो अँगल कुठे तयार होतो? सेंटरला. सेंट्रल अँगल कुठला याच्यातला? AOB. AOB is a central angle and we have seen that. Yes, we have seen. Suppose this is the central angle. What is this? AOB. ह्या अँगलला काय म्हणतात? रेज अँगल. ACB. ACB ला कसला अँगल म्हणतात? रेजर अँगल. ACB ला कसला अँगल म्हणतात? व्हॉट काइंड ऑफ अँगल? हा, इन्स्क्राइब्ड अँगल. ओके, मग हे पहा, हे जर 70 असेल तर हे 72 चा किती असणार? हे सुद्धा 70. म्हणजे अँगल सेंट्रल अँगल आणि त्याच्या समोर 4 दोन्ही काय असतात? सेम. आणि हे 70 असेल तर हे इन्स्क्राइब्ड अँगल त्याच्या काय असतं? हाफ. हे किती असणार? 35. याच्यासाठी वी हॅव सीन दिस ट्रिक. हे आईस्क्रीमची ट्रिक आय हॅड टोल्ड यू. हा टोटल आईस्क्रीम असेल सपोज. दिस इज द आईस्क्रीम. जास्त आईस्क्रीम इथं असतो म्हणजे सपोज 300 असेल. ऍक्च्युअली नाही, दिस इज 70, दिस इज 70, दिस इज व्हॉट? 35. आईस्क्रीम इथं खाली जास्त असतो का वर जास्त असतो? वरती. इकडे कमी असतो म्हणजे तो हाफ होतो. दिस इज कॉल्ड एज इन्स्क्राइब्ड अँगल. हाऊ टू राईट दिस? अँगल ACB इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल AOB. ओके, इन्स्क्राइब्ड अँगल नंतर व्हॉट इज नेक्स्ट? ओके, चेक इट हियर. कॉन्ग्रुएंस ऑफ आर्क. व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन. हा, दोन आर्क कॉन्ग्रुएंट केव्हा असतात? रेज हँड. दोन आर्क कॉन्ग्रुएंट केव्हा असतात? आय विल शो यू हियर. यू जस्ट चेक. AB आर्क ची मेजरमेंट किती असेल? झूम करून दाखव. मी पण जरा चेहरा दाखवतो तुम्हाला. कॅमेरा जरा असा काळा दिसतोय. मी ऑनलाईनचे मला बघतायत, मी तेवढा काळा नाहीये. कॅमेरा दिसतो क्लिअर असा होतो. बॉक्स कर. हा, हे 70 आहे तर हे सुद्धा किती पाहिजे? 70. सेंट्रल अँगल हे सुद्धा किती पाहिजे? 70. मग आर्क AB आणि DE सेम आहेत का? सेम वाटतात? आर दे कॉन्ग्रुएंट? ईश्वरी, दे आर कॉन्ग्रुएंट. दोन कंडिशन सांगितले आर्क कॉन्ग्रुएंट असण्यासाठी. एक तर त्यांचा अँगल काय पाहिजे? सेम. आणि दुसरे ते एकाच सर्कल मधले पाहिजे. हे दोघं एका सर्कल मधले आहेत का? दे आर नॉट कॉन्ग्रुएंट. मग हे 70 ला कॉन्ग्रुएंट कोण आहे? हे 70. ही आर्क बघा किती आहे? 70. आणि ही पण किती आहे? 70. दोन्ही पण एकाच सर्कलचे आहेत का? येस. म्हणजे ते कॉन्ग्रुएंट असतील. आर यू गेटिंग मी अपॉन? दोन आर्क कॉन्ग्रुएंट असण्यासाठी त्यांचा अँगल सेम असायला पाहिजे, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय? रेडियस पण सेम असायला पाहिजे, म्हणजे त्या सेम सर्कलचे. तर हा जो 70 आहे
ह्या आर्कचं अँगल मेजरमेंट सेम आहे पण ते कॉन्ग्रंट नाहीये. का कॉन्ग्रंट नाही? सिम्पली यू चेक इट. ही आर्क छोटी आहे, ही आर्क मोठी आहे, कशा काय कॉन्ग्रंट असतील? साईज बघा ना त्याची, ह्याची आर्क लेंथ कमी जास्त आहे. ओके, दिस इज वी आर डुइंग क्विक रिव्हिजन. मूव फर्दर. ह्याच्यासाठी बघा, टू आर्क्स आर कॉन्ग्रंट इफ देअर मेजर्स अँड रेडियाई आर इक्वल. मेजर्स म्हणजे त्यांचा काय सेम पाहिजे? अँगल. आणि रेडियाई सुद्धा सेम पाहिजे. हे डार्क केलेले सगळं रीड करायचं मला. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क. व्हॉट इज दिस? सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क म्हणजे काय? समजा आर्क तुम्हाला पाहिजे असेल एसीडी. एसीडी चे दोन तुकडे सांगा, किंवा एबीसी चे दोन तुकडे काय? हे बघा, एबीसी इज इक्वल टू एबी प्लस बीसी. यालाच म्हणतात सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क. जसं लाईनला आपण ऍड करतो ना लाईनला, तसंच आर्कला ऍड करतो. दिस इज इझी. ओके, अँड इफ टू आर्क्स आर कॉन्ग्रंट देअर कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट. किती जणांना माहिती आहे? Equal chords. What is the theorem regarding this? Okay. This is AB chord कोणती आहे? ब्ल्यू कलरची का येलो कलरची? म्हणजे स्ट्रेट लाईन आहे ती कॉर्ड आहे. AB आर्क म्हटलं तर आर्क कोणती आहे? येलो आहे. तसंच इथं आहे. मग जर दोन कॉर्ड सेम असतील तर दोन आर्क सुद्धा सेम असतात. हे प्रूव्ह दॅटच्या एका क्वेश्चन मध्ये आहे पुढे. सो प्रेझेंटेशन याचं कसं येणार ना? What you have to write? AB is equal to AB is equal to CD. Therefore, AB is equal to CD. वर लिहायचं आर्क. जर दोन आर्क सेम असतील तर दोन कॉर्ड सुद्धा सेम असतात. किंवा याचा व्हाईस वर्सा उलट लिहू शकता. जर दोन कॉर्ड सेम तर दोन आर्क सुद्धा सेम. Can you recall this? Are you able to recall a little bit? हे रिकॉल करा. इफ यू डिडंट स्टडी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे आहे प्रूव्ह दॅट मध्ये एका ठिकाणी आहे. ओके, नेक्स्ट. करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ अ कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. आहे का थेरमचं नाव? हे इंग्लिश मध्ये आहे. कॉन्ग्रंट शब्द दोन वेळा आलाय, करस्पॉन्डिंग शब्द आहे. तसं कळत नसेल तर सरळ, इफ टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट देअर आर्क्स आर कॉन्ग्रंट. जर दोन आर्क इक्वल असतील तर दोन कॉर्ड सुद्धा इक्वल. ओके, नेक्स्ट. Solve questions सुद्धा important आहे. Just go through it. Such kind of application questions can be asked for the activity. Remember, this is very important. Very important. Measure of the semicircle 180. हा inscribed angle मध्ये हे एक आहे पण inscribed angle. Inscribed angle मध्ये 90 डिग्री कधी तयार होतो? Inscribed angle of a semicircle. This is the semicircle. सेमीसर्कलचं मेजरमेंट किती असणार? 180 डिग्री. मग हा सेंट्रल अँगल सुद्धा किती असणार? 180. आणि इन्स्क्राइब्ड अँगल किती असणार? 90. मग हेच 1 मार्क स्टेटमेंट मध्ये विचारलंय. द अँगल इन्स्क्राइब्ड बाय अ सेमीसर्कल इज 90 डिग्री. आणि ह्याचा यूज हॉट क्वेश्चन्स मध्ये होतो. हॉट क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला इथं 90 डिग्री दिलेलंच नसतं, तरी सुद्धा ते प्रूव्ह करायचे असतात. डू यू रिमेंबर वन क्वेश्चन वी हॅड सॉल्व लाईक दॅट? एनी डायमंड क्वेश्चन, डू यू रिमेंबर दिस? एका हॉट क्वेश्चन मध्ये असं दिलंय, हा 90 अँगल दिलेलंच नाही, फक्त त्यांनी ही डायमीटर दिली आणि हे दिलं. मग हा 90च असणार हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. यू शुड बी एबल टू आयडेंटिफाय. कारण हे सेमी सर्कल 180 आहे, सेंट्रल अँगल 180, म्हणजे दोन्ही इक्वल असतात आणि हे त्याच्या निम्मा हाफ म्हणजे हे किती झालं? 90. दिस यू शुड नो. नेक्स्ट. इक्विलॅटरल अँगल दिलेला आहे, म्हणजे हा अँगल किती असणार? 60. देन दिस आर्क विल बी इक्वल टू 120. हे त्याच्या डबल असतं. आणि सेंट्रल अँगल दिलाय का याच्यामध्ये? नाही. इथं सुद्धा इन्स्क्राइब्ड अँगल वापरतात. यू शुड बी एबल टू नो दिस. सी, स्क्रिप्ट तयार झाला. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. हे किती आहे? 60. तर हे किती असणार? 120. आणि हे किती असणार? 120. मग हे 120 like this also you can do. Many ways are there. Such kind of questions you do. नेक्स्ट. हे आपण बघितलं. कॉमन पोर्शन याच्यातलं काय कट होतो? BC. Solve that question. Let us see now concyclic points. And theorem of cyclic quadrilateral काय आहे? We'll tell. Cyclic quadrilateral. Inscribed angle we have seen. Intercepted arc. Theorem of cyclic quadrilateral. Okay. एका सर्कल वरती जे 4 पॉइंट्स असतील तर ह्या 4 पॉइंटला काय म्हणणार? A B C D.
4 पॉइंट एका सर्कलवर आहेत का? एका सर्कलवर आहेत का नाही, त्याला काय म्हणाल? कॉन्सायक्लिक पॉइंट. जसं कॉन्सेंट्रिक असतं, कॉन्सेंट्रिक म्हणजे एका सेंटरवर, तसं कॉन्सायक्लिक. कॉन्सायक्लिकचा थेरम वेगळा आहे. पण हा क्वाड्रिलॅटरल जो आहे तो कसला क्वाड्रिलॅटरल झाला? सायक्लिक. सायक्लिक का? कारण तो कशावरती आलाय? सर्कलवरती. मग अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. सपोज दिस अँगल इज, व्हॉट इज दिस, 70 असेल तर हा किती पाहिजे? 110. दोघांची सब किती आली पाहिजे? 180. आणि प्रूव्ह दॅट सायक्लिक क्वाड्रिलॅटरल्स ऑपोजिट अँगल आर सप्लिमेंटरी हे थेरम सुद्धा आहे. बऱ्याच वेळेला बोर्डला विचारलेला आहे, ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा ते येऊ शकतं. ते थेरम सुद्धा करा. हे किती जणांना कळतं? ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी. असा क्वेश्चन कुठं आहे सांगा? सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा चेक करा, त्याच्यामध्ये चेक इट. हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे का? कसं ओळखायचं? त्या अँगलचा मधला पॉइंट जो आहे, अँगलचं नाव काय? PQR. क्यू पॉइंट कुठं पाहिजे? सर्कलवरती. म्हणजे हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. तर ह्याची आर्क कोणती आहे? मग ह्याची आर्क कोणती झाली? PR. नाव चेक. हा पण इन्स्क्राइब्ड अँगल आहे का? ह्या अँगलचं नाव काय? PSR. यस हा पॉइंट सर्कल वरती आहे म्हणजे तो इन्स्क्राइब्ड आहे. ह्याची पण आर्क कोणती झाली? PPR. म्हणजे दोन्ही इन्स्क्राइब्ड अँगलचे आर्क सेम आहे का? यस ऑर नो? मग जर दोन इन्स्क्राइब्ड अँगलचे आर्क सेम असेल तर अँगल सुद्धा सेम असतात. दिस इज द थेरम. फॉर एक्झाम्पल लेट अस चेक इट. व्हेरी इझी इट इज. समजा ही आर्क जर असेल 120 तर हा अँगल किती? रेज आहे बघूया 60 आणि हा अँगल सुद्धा 60. म्हणजे साध्या भाषेत काय केलं बघा, इन्स्क्राइब्ड अँगल किती आहे तिथं? 2. दोघांचे आर्क सेम आहे का वेगळे? म्हणजे दोन इन्स्क्राइब्ड अँगलचे आर्क जरी सेम असेल म्हणजे हे, आर यू गेटिंग मी ऑर नॉट? This is called as corollary. The angles inscribed in the same arc are congruent. म्हणजे एकाच आर्क मध्ये तुम्ही कितीही अँगल इन्स्क्राइब करा ते सगळे काय असतात? सेम. म्हणजे साध्या भाषेत दोन इन्स्क्राइब अँगलचे आर्क ओव्हरलॅप झालेले आहेत. दिस इज द कोरोलरी. नेक्स्ट क्वेश्चन. अँगल बी किती असेल? रेज आहे. आत्ताच बघितलं. अँगल बी किती असायला पाहिजे? हा, नो, हा 90. कारण AXC हे सेमी सर्कल म्हणजे किती असणार? 180. आणि ABC त्याचा कसला अँगल आहे? इन्स्क्राइब. म्हणजे अँगल इन्स्क्राइब बाय अ सेमी सर्कल इज 90 डिग्री. हेच तुम्हाला क्वेश्चन मध्ये 90 दिलेलं नसणार. यू हॅव टू यूज दॅट. ओके. थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे का? सायक्लिक क्वाड्रिलॅटरलला अशी तुम्हाला ऍक्टिव्हिटी येऊ शकते. क्वाड्रिलॅटरलचं नाव येणार आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक. त्याच्यानंतर इथं काय येणार? B+D 180 आणि A+C 180. चेक करायचं. A+C 180, B+D 180. You just revise it. हे 1/2 आहे म्हणजे कुठलं थेरम असणार सांगा? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचा इथे यूज केलाय. यू जस्ट चेक इट. नंतर ते इन्स्क्राइब्ड अँगलचा थेरम घेऊन दोघांना आय गेस प्लस केलेला आहे. चेक इट. ओके. कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. हा, ह्याच्यामध्ये पहा कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. हा, हे विचारतात. हा क्वेश्चन सुद्धा विचारतात. किती जणांना माहिती आहे हा क्वेश्चन? एक आडवी लाईन आहे AD. त्याच्यावरती किती पॉइंट्स आहेत? 2. आपल्याला पॉइंट्स पाहिजे 4. आता राहिले किती? 2. ते 2 पॉइंट्स वरती घेतले समजा आपण. हा B आणि हा काय झाला? C. तर ह्या B पॉइंटने यांच्यासोबत कोणता अँगल तयार केलाय बघा? हा अँगल कुणी तयार केला? B न. C न कोणता अँगल तयार केला? चेक करा. हा अँगल कोणी तयार केला? C. जर समजा B पण 70 असेल आणि C पण 70 म्हणजे दोन्ही काय आहे? सेम. जर हे दोन अँगल सेम असतील तर 1, 2, 3, 4 चारही पॉइंट कॉन्सायक्लिक असतात. कॉन्सायक्लिकचा अर्थ एकाच सर्कलवरचे असतात. आता सर्कल याच्यातनं जातंय का बघू? चेक करू आपण. लाईक दिस. म्हणजे हे चारही पॉइंट, इज इट सर्कल? यस. यू हॅव टू से यस. आर यू गेटिंग मी ऑर नॉट? कॉन्सायक्लिकचा अर्थ काय? किती पॉइंट्स असतात? 4. त्यापैकी 2 पॉइंट कुठे असतात? लाईनवरती. आणि राहिलेले 2 पॉइंट एकाच बाजूला पाहिजेत. असं नाही चालणार. एक वर आणि एक खाली नाही चालणार. मग त्यापैकी एक पॉइंट ह्या दोघांसोबत जो अँगल तयार करतोय तोच अँगल त्यानं पण केला पाहिजे. जर ह्या दोघांनी सेम अँगल तयार केला तर चारही पॉइंट्स कसे असतात?
कॉन्सेक्युटिव्ह. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ऑल ऑफ यू सी, हा ट्रायंगल एबीसी आहे. ओके, अँगल ए, अँगल बी, अँगल सी तिघांची सम किती असते? 180. हा सी चा ट्रायंगलचा आतला आहे म्हणजे हा काय झाला? इंटेरियर. आणि हा बाहेरचा आहे म्हणजे हा कोणता झाला? एक्सटेरियर. इज दॅट क्लिअर? मग हा सपोज 70 असेल तर हा किती पाहिजे? 110. ह्याला एक्सटेरियर अँगल म्हणतो. आणि रिमोट अँगल थेरम तुम्हाला माहिती आहे 9th मध्ये झालेलं. रिमोट अँगल, हा यस वैष्णवी राईट. हा ए बी सी, सी च्या आतला नाही, सी चा बाहेरचा जर अँगल घ्यायचा असेल तर ह्या दोघांची सम करायची. समजा हा अँगल 50 असेल, हा अँगल 60 असेल तर हा असणार 50 प्लस 60 म्हणजे किती आला? हा 110. दिस इज कॉल्ड एज रिमोट अँगल थेरम. म्हणजे हे बेसिक्स यू शुड नो. हे सुद्धा यायला पाहिजे. इथं आले एक्सटेरियर अँगल थेरम ऑफ अ ट्रायंगल ऍक्टिव्हिटी आहे, येऊ शकतो. नेक्स्ट, हा थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन आहे, एक्सटर्नल डिव्हिजन. व्हेरी इंपॉर्टंट इन्फॉर्मेशन इज देयर. रीड इट प्रॉपरली. डायमंड बॅच, यू शुड रीड इट प्रॉपरली. नाउ लेट अस सी दीज क्वेश्चंस. हे क्वेश्चंस पाहूया. दिस इज थेरम ऑफ व्हॉट? इंटरनल डिव्हिजन और एक्सटर्नल डिव्हिजन? इंटरनल डिव्हिजन म्हणजे काय? इंटरनल डिव्हिजन कुठला आणि एक्सटर्नल कुठलं हे कोणाला माहिती आहे सांगा बरं परफेक्ट. कोणाला माहिती? जोशी. जोशीला परफेक्ट माहिती. कसं ते दाखव का? ऑल ऑफ यू सी हियर, दिस इज थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन. दॅट इज इंटरनल डिव्हिजन म्हणजे काय? त्याच्या कॉर्ड, ही कॉर्ड कोणती आहे? एबी. आणि ही कोणती आहे? सीडी. एबी आणि सीडी कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात? ई, म्हणजे आत भेटतात. आणि ही कॉर्ड एबी एक्सटेंड केली बाहेर आणि ही सीडी पण एक्सटेंड केली तर त्या आत भेटतात का बाहेर भेटतात? हे मला माहित नव्हतं. मी विचारलं ते जोशीला, मला सांगितलं ते बाहेर भेटतात. हे तसं त्यानं सांगितलं की एबी आणि सीडी बाहेर भेटतात म्हणजे मला कळालं. सो दिस इज कॉल्ड एज एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड अँड दिस इज कॉल्ड एज इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. याच्यामध्ये दोन फॉर्म्युले आहेत, एक लेंथचा आहे आणि दुसरा कोणता आहे? अँगलचा. लेंथचा फॉर्म्युला चेक करूया पहिल्यांदा. कॅन एनीबडी टेल मी दॅट ई हा सेंटर आहे का सर्कलचा? इथं कन्फ्युज होता की तुम्ही इन्स्क्राइब्ड अँगल किंवा सेंट्रल अँगल वापरायची गरज नाही. ई हा सेंटर नाही, ते इंटरसेक्ट कुठेही होऊ शकतात. सेंटरला होऊ शकतात, त्याच्या कोणत्याही बाजूला होऊ शकतात. दिस इज नॉट द सेंटर. ई हा सेंटर पॉइंट नाहीये. ओके, मग याचं काय नसणार फॉर्म्युला? ई हे लेटर किती वेळेला रिपीट झालं पाहिजे? 4 वेळेला. म्हणजे फॉर्म्युला काय नाव? ई ए इंटू ई बी इज इक्वल टू ई सी इंटू ई डी. ई ए इंटू ई बी इज इक्वल टू ई सी इंटू ई डी. मुद्दाम ई हे लेटर 4 वेळेला येतं का बघा? इज इट ओके? इथं कन्फ्युजन होतात. मूर्ख लोक काय करतात? ए बी इंटू बीई करतात. कन्फ्युजन. 4 तुकडे बघा. सेम मिस्टेक इथं होते. ए बी इंटू बी. ई लेटर रिपीट झालं. ई म्हणजे कोणता? जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो किती वेळेला रिपीट झाला पाहिजे? 4 वेळेला. इथं याचे 2 पार्ट्स घ्यायचे नाही. इथं कसं 2 पार्ट्स घेतो बघा. एबी चे 2 पार्ट्स काय आहेत? एई आणि ईबी. तसं इथं एई चे 2 पार्ट्स घ्यायचे नाहीत. व्हॉट यू हॅव टू डू? ईबी इंटू ईए इज इक्वल टू ईडी इंटू ईसी. सो इट विल बिकम ईबी इंटू ईए इज इक्वल टू ईडी इंटू ईसी. ई हे लेटर 4 वेळेला रिपीट झालं. This is theorem of internal division of chord, that is external division of chord. Similar way, next कोणता आहे? All of you see here. हे जे बघितलं होतं आपण theorem of internal division, theorem of external division, and theorem of ना internal ना external. ही AE काय आहे? Tangent. आणि EB काय आहे? EB secant त्याच्यामधून आर पार गेलेलं त्याचाच एक सेगमेंट आहे का BC हा किंवा कॉर्ड आहे ते? म्हणजे बघा, एक टँजेंट, दुसरं सेकंड आणि त्याचा एक सेगमेंट, म्हणून याला म्हणतात टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम. मग ह्याच्यामध्ये सुद्धा 4 वेळेला आलं पाहिजे बघा. ई हे लेटर किती वेळेला आलं पाहिजे? 4 टाइम्स. लेट अस चेक इट. ई सी इंटू ई बी काय ना? ई सी इंटू ई बी इज इक्वल टू ई ए. ई ए. मग आता बघा, दोन्हीकडे इक्वल व्हायला पाहिजे. इकडे दोघं आहेत, इकडे दोघं आहेत का? नाही. म्हणून ईए इंटू ईए हे डबल घ्यायचं किंवा यू कॅन राईट
ए स्क्वेअर. म्हणजे तिन्ही मध्ये सिमिलॅरिटी काय बघा, इकडे दोन आहेत कसं सगळीकडे इक्वल इक्वल. आर यू गेटिंग? हाऊ मेनी ऑफ यू आर अंडरस्टँडिंग दिस इज? ई हा पॉइंट 4 वेळा होता का बघा, ई ए म्हणजे काय झाला, ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे ई 2 वेळेला झाला आणि इकडं ई सी इंटू ई बी. अजून याच्यावरती कोणते थेरम आहेत? याच्यामध्ये आपण लेंथ बघितली, अँगल बघितली का? हॅव यू सीन द अँगल? मग अँगल साठी कोणता थेरम आहे? चेक इट, टेक्स्ट बुक मध्ये पाहतो. कॉर्ड्स कोणते आहेत सांगा? एडी अँड बीसी. इंटरनल डिव्हिजन का एक्सटर्नल? इंटरनल डिव्हिजन. ह्या अँगलचं नाव काय? अँगल एईसी. हा जर अँगल माहित असेल एईबी तर हा अँगल कसा मिळवणार? रेझर हा अँगल असेल तर हा कसा मिळणार? अपोजिट अँगल गोवा, तसंच तो गोवा. वर्टिकली अपोजिट अँगल्स असं पूर्ण नाव लिहितात. ठीक आहे, म्हणजे हा अँगल आणि ह्याचा फॉर्म्युला काय असणार? सेम. सिमिलर वे इट विल बी लाईक दिस. हा अँगल आणि हे अँगल हे दोन्ही सुद्धा काय असणार? सेम. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला बेसिकली काय आहे ना बघा, हा येलो कलरचा अँगल, येलो कलरच्या दोन्ही अँगलचं नाव काय ना? अँगल नाही, ब्ल्यू लिहिला आहे, ब्ल्यू सांगा. अँगल AEB इज इक्वल टू अँगल ECED इज इक्वल टू, म्हणजे ह्यांचा फॉर्म्युला एक असणार फिक्स, इज इक्वल टू 1/2 इंटू हा काय ना सांगा. कुठला अँगल घेतलाय आपण? ब्ल्यू कलरचा घेतलाय तर त्याच्या दोन आर्क बघायचे. एक आर्क कोण झाली? AB. दुसरी आर्क कोण झाली? CD. दोन्ही आर्कला प्लस करायचं आणि डिवाइडेड बाय 2. फॉर एक्झाम्पल ही आर्क असेल 50 डिग्री आणि ही आर्क किती असेल? 70. 50 प्लस 70 किती? 120. 120 चा हा 60. म्हणजे हा अँगल 60 आणि हा सुद्धा अँगल किती आला? 60. इथं फॉर्म्युला काय ना सांगा? 1/2 इंटू वी कॅन से 1/2 काय ना मेजर ऑफ आर्क AB प्लस मेजर ऑफ आर्क CD. ओके, तसं हा अपॉन मध्ये 2 आहे तेच इकडे घेतले किंवा हा अपॉन मध्ये लिहिला आणि इथं लिहिलं तर दोघांचं मिनिंग सेम. हा येलो कलरचं ते काय ना सांगा? अँगल हा अँगल AEC इज इक्वल टू बघा, अँगल AEC इज इक्वल टू अँगल BED. अँगल BED हा इज इक्वल टू 1/2 इंटू दोन आर्क कोणते? आर्क AC, आर्क BD. म्हणजे त्याच्या समोरची आर्क फक्त E च्या समोरची ही आर्क कोणती आहे? AC. आणि इकडची आर्क कोणती आहे? BD. म्हणजे आर्क AC प्लस आर्क BD. आणि अपॉन मध्ये 2 साठी 1/2 घेतले. मग इथं एक छोटं कन्फ्युजन काय होऊ शकतं, याच्यामध्ये प्लस आहे, दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये मायनस. प्लस मायनस मध्ये सुद्धा कन्फ्युजन होऊ शकतं. सेकंड कन्सेप्ट काय आहे पहा त्याच्यामध्ये? व्हॉट इज दॅट? चेक दॅट फॉर्म्युला इन द टेक्स्ट बुक. That is whether that is external division. This is what? External. Which division it is? ह्याच्यामध्ये अँगल कोणता पाहिजे? अँगल कोणता पाहिजे? अँगल कोणता पाहिजे? E. हा अँगल E चं नाव काय काय असू शकतं सांगा? अँगल EEC किंवा अँगल BED. डायमंड बॅच तुमच्यासाठी थोडं इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो. जर तुम्हाला AEC इज इक्वल टू तुम्ही BED जर लिहिलं तर हे प्रूव्ह करावं लागतं की BAE हे पॉइंट कोलिनियर आहे. कोलिनियर असल्याशिवाय हा जो अँगल बघा, हे याचं छोटं नाव झालं आणि हे याचं मोठं नाव झालं. म्हणजे हा सेगमेंट आणि हा सेगमेंट जो एकमेकांना जोडलाय तो कोलिनियर आहे कशावरून, तरच ते मोठं होऊ शकतं. म्हणजे हे बारीक पॉइंट्स तिथं मेन्शन करावे लागतात डिटेल्स मध्ये. ओके, काय ना सांगा? अँगल AEC इज इक्वल टू 1/2 इंटू ह्याच्या समोरची पहिली आर्क, ह्या आर्कचं नाव काय? AC. आणि ह्या आर्कचं नाव काय? BD. मोठ्या आर्क मधून छोटी आर्क काय करायची? मायनस. सो इट विल बिकम व्हॉट? आर्क BD मायनस आर्क AC. मेजर हे लिहायचं असतं इथं. आर यू गेटिंग दिस और नॉट? सपोज दिस इज 120 and this is 70. 120 minus 70 किती आलं? 50. आणि 50 divided by 2 25. म्हणजे हा अँगल किती आला पाहिजे? 25. हे क्वेश्चन्स बोर्डला बऱ्याच वेळेला विचारलेले आहे. हा फॉर्म्युला इथं काय ना सांगा? अँगल
AEC is equal to RBD minus RAC divided by 2. ओके, इथं इन्स्क्राइब्ड अँगल आहे का? इन्स्क्राइब्ड अँगल कोण आहे? C. सेंट्रल अँगल कोण आहे? O. आणि ही त्याच्या समोरची आर्क आहे. सायक्लिक quadrilaterals, it has been asked for that. हा फॉर्म्युला काय ना सांगायचं? AB into BC is equal to, किंवा B पॉइंट, कुठला पॉइंट 4 वेळा आला पाहिजे? B. म्हणजे काय ना? BA into BC, BD into B. ओके, नेक्स्ट. व्हॉट इज दिस? हा कशामधला क्वेश्चन आहे? कन्स्ट्रक्शन मधला आहे का? युजिंग द सेंटर अँड विदाउट युजिंग सेंटर. हाऊ मेनी ऑफ यू कॅन डू दॅट? हा हे तर कुणाला येतं? ओके, ही आर्क आहे आणि हा त्याला लागून हा एक अँगल आहे. सपोज ही आर्क जर असेल 270, तर हा अँगल त्याच्या हाफ असतो. 270 चा हाफ किती झाला? 135. तोच फॉर्म्युला दिलाय बघा. अँगल ABC इज इक्वल टू 1/2 ऑफ आर्क ADB आहे का इथं? ABC इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क ADB. हे सुद्धा एक याच्यामध्ये थेरम आहे. रिवाइज दिस ऑल्सो. नेक्स्ट. हॅलो, आवाज येतोय? हा, CM. झूम दिस. वन मोर. त्याचंच ऍप्लिकेशन आहे का? कोरोलरी. सपोज दिस इज 270, देन हा अँगल किती पाहिजे सांगा? हा अँगल किती पाहिजे? 135. आणि हे सिम्बॉल इथं दिलंय, हा 135, तर हा सुद्धा 135. हे सुद्धा एक थेरम आहे. अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट फॉर द अबोव थेरम. वरच्या थेरम मध्ये हा आर्क आणि ही अँगल ह्या दोघांचं रिलेशन दाखवलं होतं. याच्यामध्ये एक्सटेंड करून हे दोन अँगल्स सुद्धा, पाठीमागे जर असा ट्रायंगल तयार झाला तर हे दोन्ही इक्वल असतात. यू हॅव टू कीप इन माइंड दिस टू आर इक्वल. हे इंटरनल डिव्हिजन आहे का एक्सटर्नल डिव्हिजन? एक्सटर्नल. टॅन्जेंट, सेगमेंट, सेकंड. हा काय न सांगा. पी पॉइंट किती वेळा आला पाहिजे? 4 वेळा. अमृत लक्षण आहे. PR into PS is equal to PQ. एकटाच आहे म्हणून त्याचा काय करायचा? स्क्वेअर. PQ into PQ. 4 पैकी तिघांची व्हॅल्यू दिलेली असते, पुट करून लास्ट व्हॅल्यू माहिती. इथं काय ना सांगा? DM into DN is equal to DS into DR. इथं काय ना? टॅन्जेंट, सेगमेंट, सेकंड थेरम इथं वापरता येऊ शकतं का? बघू कोणचा काय. सर्कल वरचे पॉइंट बघायचे, सर्कलच्या आतला पॉइंट बघायचा नाही. सर्कल वरचे पॉइंट कुठले आहेत बघा? B, C, D. O आणि E आतले, त्यांचा आणि आपला दूर तक कोई भी संबंध नाही है. काय ना सांगा? A, C, check it like this. AC into AD is equal to AB into AB. AB स्क्वेअर झालं तिथे. आणि परत दुसरं काहीतरी येते, म्हणजे पुढचं ऍप्लिकेशन घेऊन बाकीचे फाइंड आउट करायचे. हा, ह्याच्यामध्ये सांगा तरी फास्ट. टेप. पी पॉइंट किती वेळा आला पाहिजे? 4. PS, PT, PQ, PR. ह्या पॉइंट 4 वेळा लिहायचं म्हणजे चुकत नाही. तो पॉइंट 4 वेळा आला पाहिजे. नेक्स्ट. हा, ह्याच्यामध्ये कोण सांगेल? टॅन्जेंट, सेगमेंट, सेकंड आहे का? हे पहिल्यांदा ते ओळखता आलं पाहिजे. सकाळी काय झालं सांगतो तुम्हाला. 8वीतल्या मुलाला ट्रायंगल दाखवलं होतं. ट्रायंगल मी दाखवलं. ही फिगर कोणत्याने ओळख, आणि 3 ऑप्शन दिले. म्हटलं सर्कल, रेक्टेंगल का ट्रॅपेझियम. तर ट्रॅपेझियम म्हटलं त्याला. ट्रॅपेझियम. तसं हे थेरम कोणता आहे? हे बघा. DF काय आहे? टॅन्जेंट. आणि त्याच्यातनं आर तयार गेली अशी, तर ही काय आहे? सेकंड. टॅन्जेंट, सेकंड, सेगमेंट. मग काय ना थेरम सांगा? DGDE इज इक्वल टू DF इंटू DF, म्हणजे DF चा स्क्वेअर. किती जणांना कळतंय? आणि हेच प्रूव्ह करायचं आहे. हे MCQ क्वेश्चन्स पहा. ह्याच्यामध्ये बरेच जण चुकतात. R1 प्लस R2 किती होणार? 8.8. आणि R1 मायनस R2 हे कशाचा माहिती आहे ना? हे कशाचा क्वेश्चन आहे? थेरम्स कची इंटरनली आहे, सर्कल कची इंटरनली आहे, एक्सटर्नली. R1 प्लस R2 8.8, R1 मायनस R2 2.2. हा ऑरचा ऑप्शन नंबर डी येतो इथं.
remaining questions you see. Okay, pause it. Tangent segment हे थेरम बघितलं आपण tangent radius नंतर. AH ही एक tangent आहे, AE ही एक दुसरी tangent segment आहे. म्हणजे हे 10 असेल तर हे सुद्धा किती पाहिजे 10. मग इथं बघा AE is equal to AH, तसं EB is equal to BF, FC is equal to GC, HD is equal to नेक्स्ट पुढे काय करणार? See here all of you. पहा इथं काय दिलेलं आहे? What is given? AE 4.5. AE 4.5 आहे. म्हणजे हे पण किती असणार? 4.5. रिझन काय आलं ना सांगा? टँजेंट सेगमेंट थेरम. पहिले दोन थेरम बघितले होते बघा. हा सर्कल आणि याच्यात टी तयार झालं. टी म्हणजे काय असतं? टँजेंट रेडियस. हा सर्कल आणि बाहेर एक पॉइंट असेल. व्ही शेप तयार होतो. व्ही शेप तयार होतो का? म्हणजे हे काय आहे? टँजेंट सेगमेंट. म्हणजे ही टँजेंट 10 असेल तर ही पण किती पाहिजे? 10. तसेच बघा हे दोन टँजेंट आहेत. टँजेंटचे सेगमेंट्स आहेत. हे 4.5 तर हे 4.5. तसंच अजून काय दिलंय? EB 5.5. ही EB जर 5.5 असेल तर हे सुद्धा किती पाहिजे? 5.5. मग हे टोटल किती झालं? टोटल किती झालं? 10. मग पॅरलोग्राम दिलेला आहे. हे 10 तर हे सुद्धा 10. Then next you have to find how to find this one. हे कसं फाइंड आउट करणार? आता आपल्याला काय विचारले त्यांनी? AD चे दोन पार्ट्स काय आहेत? AH प्लस HD. HD जर मिळालं तर लगेच कळतं. ह्याच्यामध्ये ADHD होतं माहितीये? ADHD 9th मधलं अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. आठवतंय का? सायन्स मधलं ADHD अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. who will tell? Actually I was not teaching. ह्या व्हिडिओ मध्ये मी शिकवलेलं नाही, ऑलरेडी शिकवून झालंय. दॅट्स वाय हे स्पीड ने शिकवलेलं आहे. इफ यू डिडंट अंडरस्टँड एनीथिंग यू मे फील फ्री टू कमेंट ओवर दॅट. अँड थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.